Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नाशिकमधील नीट पेपर फुटीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी शुभम खैरनारच्या फोनमधून आता धक्कादायक खुलासे समोर आलेत. या प्रकरणात शुभम खैरनार याच्यासोबतच काही खासगी कोचिंग क्लास चालक किंवा त्या कोचिंग क्लासचे मालक आणि सोबतच देशातल्या वेगवेगळ्या शहरांमधून आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी शुभम खैरनारला ताब्यात घेतलं. त्याच्यानंतर CBI कोर्टामध्ये शुभम खैरनारला एक प्रकारे त्याची पेशी करण्यात आली, हजर करण्यात आलं आणि त्यानंतर आता शुभम खैरनारला दिल्लीमध्ये नेलं जाणार आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये 2 ते 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये शुभम खैरनारच्या वडिलांनी या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या मुलाची बाजू घेतलेली आहे. ते म्हणतात की या प्रकरणामध्ये त्याचा काही रोल नाही आहे किंवा तो निर्दोष आहे. पण दुसरीकडे त्याच्या कुटुंबाची कौटुंबिक पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची असल्याची माहिती समोर येते. आणि तिसरीकडे पुण्यातून एका महिलेला सुद्धा नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यामुळं शुभम खैरनारच्या अटकेनंतर आतापर्यंत नेमकं काय घडलंय, पोलिसांनी खास करून CBIने या प्रकरणामध्ये काय तपास केलाय, कुठली माहिती समोर आलेली आहे, पुण्यामध्ये ज्या महिलेला अटक करण्यात आलं ती महिला कोण आहे, तिचा काय याच्यामध्ये रोल आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुभम खैरनारचे वडील म्हणजे जे आरोपीचे वडील आहेत त्यांचं नेमकं बाजू काय आहे, ते सुद्धा डॉक्टर आहेत, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सगळ्यात आधी या प्रकरणामध्ये तपास नेमका कुठवर आलाय, पोलिसांनी आणि CBIच्या टीमने या प्रकरणात आतापर्यंत काय केलंय. तर सगळ्यात आधी आपण जर बघितलं तर याच्यामध्ये मुंबईला आरोपीला आणण्यात आलेला आहे. आरोपीला एक प्रकारे नाशिक आणि संभाजीनगरच्या अनेक भागामध्ये, नाशिक आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये पोलीस त्याला शोधत होते. पण त्याला अटक केल्यानंतर त्याला मुंबईकडे आणलं जाणार आहे आणि 11 वाजता ट्रान्झिट रिमांडसाठी मुंबईतील CBIच्या कोर्टात त्याला काय म्हणतात त्याला उभं करण्यात आलं, हजर करण्यात आलं आणि ट्रान्झिट रिमांड घेतल्यानंतर आरोपीला दिल्लीला नेलं जाणार आहे. आता ही सगळ्यांना माहिती ही गोष्ट की नाशिकमधून पेपर फुटलेला होता, मग तो देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा पोहोचलेला होता. म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल, जम्मू काश्मीर आणि केरळपर्यंत सुद्धा फुटलेले पेपर हे पोहोचलेले होते. नॉर्थ ईस्ट स्टेट असतील किंवा गुजरात असेल अशा भागांमध्ये सुद्धा फुटलेला नीटचा पेपर हा पोहोचलेला होता. त्यामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं या प्रकरणामध्ये केंद्र सरकारने किंवा CBIने या प्रकरणाचा तपास हा गांभीर्याने घेतलेला आहे. आणि हा सगळा पेपर देशभर जरी फुटलेला असला, देशभरातल्या अनेक लोकांपर्यंत जरी पोहोचलेला असला, तरी सुद्धा हा पेपर नाशिकमधून फुटलेला होता. आणि यामागे मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण किंवा पैसे देऊन पेपर पोहोचवले गेलेत असं सुद्धा याच्यामध्ये संशय आहे. म्हणूनच या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये काय आहे की आरोपी शुभम खैरनार याची ज्यावेळेला पोलिसांनी चौकशी केली तर त्याच्यामध्ये त्याने काही आणखी नावं ही घेतल्याची माहिती समोर आलेली आहे सूत्रांच्या माहितीनुसार. आता त्याने कुठली नावं घेतलेली आहे, कारण एक प्रकारे ते एक जाळं आहे. शुभम खैरनारने ज्या पद्धतीने इतर लोकांना फुटलेले पेपर पोहोचवले, त्यांच्याकडून पैसे घेतले, ते लोक कोण आहेत याची सुद्धा माहिती आता पोलिसांकडून घेतली जाते आणि त्याने चौकशीमध्ये काही महत्त्वाची नावं घेतल्याची सुद्धा माहिती आहे. आता त्याने कुणाची नावं घेतली ह्याच्याबद्दलची माहिती अधिकृत अजून आलेली नाही आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की नाशिकमधून जरी आरोपीला अटक करण्यात आलेली असली तरी आता ज्या ज्या शहरामध्ये पेपर फुटलेले होते तिथली तपास यंत्रणा ही सुद्धा सक्रिय झालेली आहे. आणि ज्या पद्धतीने याचे धागेदोरे ज्या ज्या ठिकाणपर्यंत पोहोचत आहेत तिथून त्या आरोपींना एक प्रकारे मुसक्या त्या आरोपींच्या आवळल्या जात आहेत. म्हणूनच महाराष्ट्र आणि महाराष्ट्रालगतच्या राज्यांसोबतच देशभरातल्या अनेक शहरांमधून आणखी काही आरोपींच्या अटका होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये शुभमचा मोबाईल हा पोलिसांनी जप्त केलेला होता आणि त्या मोबाईलमधून म्हणजे त्याने कुठली ॲप वापरलेली आहे, जसं की जो पेपर त्याला मिळाला आणि त्या पेपर फोडून त्याने जी माहिती इतर ठिकाणी इतर शहरामध्ये पोहोचवली, त्यामध्ये त्याच्या मोबाईलमधून काही नंबर पोलिसांनी मिळवलेले आहेत. आणि त्यातली एक्सक्लुझिव्ह जी माहिती आहे त्याच्यानुसार देशभरातले काही खाजगी कोचिंग क्लासेस, आपण ज्याला ट्युशन्स घेणारे लोक म्हणतो, ते सुद्धा आता CBIच्या रडारवर आलेले आहेत. लाखो रुपये देऊन अनेक विद्यार्थी नीटची परीक्षेची तयारी ही खाजगी कोचिंगच्या माध्यमातून करत असतात. मग त्याच कोचिंग चालवणाऱ्या लोकांनी किंवा खाजगी शिकवणींच्या मालकांनी शुभमला हाताशी धरून एक प्रकारे हा पेपर फोडला का, असा सुद्धा प्रश्न आहे. अर्थात या सगळ्या प्रकरणाचा तपास हा चौकशीतून समोर येईल. पण मी ज्या पद्धतीने सांगतोय की देशातल्या अनेक शहरांमध्ये अटकेची कारवाई सुरू आहे, तर पुण्यातून सुद्धा एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तिचं नाव मनीषा वाघमारे असं तिचं नाव आहे. पुण्यातल्या सुखसागर नगर
या परिसरातून तिला अटक करण्यात आलेली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच CBI आणि पुण्याच्या गुन्हे शाखेने म्हणजे LCBने संयुक्त एक कारवाई केली आणि या नीट पेपर फुटी प्रकारात मनीषा वाघमारेला त्यांनी एक प्रकारे ताब्यात घेतलं. आता मनीषा वाघमारे हिचे पती जे आहेत ते दंतवैद्य आहेत, म्हणजे दातांचे डॉक्टर आहेत. ब्युटी पार्लरचा तिचा व्यवसाय आहे आणि तपास यंत्रणांना संशय असा आहे की पुण्यातली ही मनीषा वाघमारे नावाची महिला ही नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आरोपींच्या संपर्कात होती आणि तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी काय केलंय तर धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे या दोघांमधील व्हॉट्सॲप कॉल आणि दोघांचे मेसेजेस एक प्रकारे मिळवलेले आहेत आणि त्याचा तपास सुरू केलेला आहे. आता ही केवळ एक घटना आहे, परंतु तपासातून तुम्हाला देशभरातल्या अनेक शहरांमध्ये ज्या ज्या आरोपींनी असे गुन्हे केलेत त्यांच्या तपासातून महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला समोर येताना पाहायला मिळतील. आता शुभम खैरनारच्या वडिलांचं काय म्हणणं आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे, त्यांचं काय म्हणणं आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की शुभम खैरनारच्या कुटुंबाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची असल्याची आता माहिती समोर येते आहे. म्हणजे शुभम खैरनार हा जरी विद्यार्थी असला, परीक्षांची तयारी करत असला, पण त्याच्या कुटुंबातल्या अनेक लोकांचा गुन्ह्यामध्ये समावेश आहे. तर त्याच्यात आपण जर बघितलं तर शुभम खैरनारच्या भावाकडून काही दिवसांपूर्वी पोलिसांनी गावठी पिस्तूल जप्त केलेलं होतं. जो शुभम खैरनार या नीट प्रकरणामध्ये आरोपी आहे त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केलेली होती आणि अटक गावठी पिस्तूल बाळगण्याच्या प्रकरणात केली होती अवैध पद्धतीने. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, शुभमचा भाऊ भावेश खैरनार याला नाशिकमधील नांदगाव पोलिसांनी अटक केलेली होती. आता त्याच्या भावाचं नाव भावेश खैरनार आहे आणि नांदगाव पोलिसांनी या प्रकरणामध्ये कारवाई केलेली होती. भावेशने दहशत माजवण्यासाठी पिस्तूल खरेदी केली होती अशी प्राथमिक माहिती समोर येते आहे. म्हणजे शुभमच्या भावाने त्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक प्रकारे गुंडटोळी किंवा दहशत माजवण्यासाठी पिस्तूल आपल्याकडे घेतली होती आणि त्याचा तो वापर करत होता अशी माहिती प्राथमिक आहे. पण भारतीय शस्त्र कायद्यानुसार भावेश आणि त्याच्या साथीदाराविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा देखील करण्यात आलेला होता. म्हणजे FIR त्याच्या भावावरती रजिस्टर्ड आहे आणि त्या भावेचाच भाऊ शुभम खैरनार हा देशातल्या एवढ्या मोठ्या पेपरफुटीच्या प्रकरणात आता आरोपी म्हणून पोलिसांच्या हाती लागलाय. आता यातले 3 महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितले, पण सगळ्यात महत्त्वाचं शुभम खैरनारचे वडील काय म्हणतात ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. शुभम खैरनार याच्या वडिलांनी सुद्धा त्यांच्या मुलाची बाजू घेतली, ते एकदा काय म्हणतात ते सुद्धा आपण पाहूया. नाही, त्याचा याच्याशी काही संबंध असू शकत नाही, कारण तो 6 महिन्यापासून नाशिकला आहे प्रॅक्टिसला आणि आपण त्याला दर महिन्याला मासिकीतून खर्च पाठवतो आणि त्याचा ह्या प्रकरणाशी काही संबंध असू शकत नाही. आणि जी काही चौकशी असेल ती शासनाने कायद्यानुसार ती करावी. त्याला ते भोपाळ सिओरशी काही त्याचा संबंध होता का? तिकडं कॉलेजला होता तो. कुठे? सिओरला. बरं. त्यानंतर मग मधल्या काळात सुट्टी असल्यामुळे तो प्रॅक्टिसला आला इकडं आणि परीक्षेला जाणार होता पुन्हा तो तिकडं. त्याने पेपर लीक केल्यामुळं 23 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे असे आरोप त्याच्यावर होत आहे. आता ते लीक झाला ते आरोप तो होणारच आहे आणि काय जी चौकशी असेल ती चौकशी होणारच, पण त्याच्यामध्ये त्याचा काही हात नसावा तसं ते सिद्ध होईलच. पण तो त्याच्यामध्ये निर्दोष सुटणार आहे, तो निर्दोष असणार आहे. आता या प्रकरणामध्ये चारही बाजू समजून घेतल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आता पोलिसांनी CBIने किंवा ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये एक प्रकारे गांभीर्याने हे प्रकरण घेऊन अटका सुरू केलेल्या आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॅशनल टेस्ट जी असते म्हणजे नीट असेल TET असेल किंवा अनेक ज्या परीक्षा असतात त्यासाठी मुलं विद्यार्थी हे खाजगी शिकवणी लावतात. आता या खाजगी शिकवणी किंवा ट्युशन घेणारे लोक हे सुद्धा तपास यंत्रणांच्या रडारवरती आलेले आहेत. कारण शुभम खैरनार याच्याशी संबंधित काही लोकांनी पेपरफुटीच्या प्रकरणात त्याला साथ दिली का, त्याचा फायदा करून घेतला का, त्याला पैसे देऊन पेपर मिळवले का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. त्यामुळं आता नाशिक पोलिसांच्या CBIच्या आणि एकूणच त्या सगळ्या तपास यंत्रणांच्या चौकशीतून काय समोर येणार, शुभम खैरनारच्या फोनमधून ज्या गोष्टी सापडल्या त्याच्यामध्ये कुणाकुणाची नावं समोर येणार, शुभम खैरनार अजून काय या प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा करणार, हे सगळं पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.